राज्य सरकारने मुस्लिम आरक्षणासंदर्भातला 5% जो निर्णय आहे तो रद्द केलेला आहे. आता त्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि वांशिक भेदभाव करणारा निर्णय असल्याचं एक याचिका एका वकिलानं दाखल केली आहे. कसं? मुस्लिमांना 5% आरक्षण देणं हे वांशिक भेदभावाचं प्रतीक होतं. कारण आरक्षण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जे दिलं 340, 341, 342 कलमान्वये ते जातीच्या आधारावर दिलेलं आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण संविधानामध्ये नमूदच नाही. अल्पसंख्याक आयोगाच्या बाकीच्या शिफारशी त्यांना दिल्या जाऊ शकतात, परंतु आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये शैक्षणिक किंवा नोकरी विषयक आरक्षण कोणत्याही धर्माच्या नावावर दिल्या जाऊ शकत नाही. उलट हिंदू धर्मातली एखादी जात जर दुसऱ्या धर्मात जात असेल, ख्रिश्चन किंवा मुस्लिम, तर त्याचं आरक्षण रद्द झालं पाहिजे. ही बाब कोर्टाच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिलेली आहे आणि त्यामुळं कोर्टात जरी गेले तरी हे टिकू शकणार नाही आणि मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणं कधीही शक्य नाही संविधानानुसार आणि त्यामुळे ते टिकणार नाही असा माझा विश्वास. बरोबर आहे, करायलाच पाहिजे. कारण की राहुल गांधी हे देशविरोधी आहे, भारताच्या विरोधी आहे. दिल्लीमध्ये AI समिट इम्पॅक्ट मध्ये सगळ्या देशाची नाचक्की करण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांच्या चमच्यांनी केलेलं आहे. म्हणजे तिथे सगळ्या जगामधले AI मधले लोक आले, अनेक नवीन संशोधन आले आणि काल मी स्वतः जाऊन आलो. तर त्या ठिकाणी सगळी नवीन जनरेशन भारतातली जेन-जी सगळेजण मोठ्या रसानी पाहत होते आणि समजून घेत होते. अशा ठिकाणी हे अर्ध नगडे होऊन हे लोक आंदोलन करत होते आणि तिथे लोकांनीच धुतलं यांच्या चमच्यांना आणि त्याच्यामुळं राहुल गांधी जिथे जिथे भारताचं भलं होत असेल, चांगलं होत असेल, त्या गोष्टीला नाकं ठेवणे, नाट लावणे, निंदा नालस्ती करणे फक्त मोदीजींच्या द्वेषाच्या पोटी करतात आणि त्याच्यामुळं अशा भारत विरोधी कारवाया करणाऱ्या नेत्याला, जो सोरसचा नेता आहे, जो सोरसच्या पैशावर जगतो, जो सोरसच्या पैशावर राजकारण करतो, जो इंडिया चायना करार करून घेतो पक्षासाठी, अशा नेत्याला काळे झेंडे दाखवायला पाहिजे आणि अशा नेत्याचा निषेध जागोजागी करायला पाहिजे. नुसतं भिवंडीत नाही तर प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे.